नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 10 ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण दिवसभराचा जर विचार केला तर दिवसभरामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या संपूर्ण विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही भागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाला आहे. त्यामुळे जे शेतकरी वर्ग जे सोयाबीन याचबरोबर भात काढणे त्यांची तारांबळ उडलेली आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स, ज्याला पश्चिमी विक्षोभ असं म्हणतो, तो पश्चिमी विक्षोभ आता जम्मू काश्मीरमध्ये येत आहे. जो आहे मात्र जो सर्क्युलेशनमध्ये आहे, त्यामुळे याचा प्रभाव हा अधिक नाही, हलक्या स्वरूपाचा हा वेस्टर्न डिस्टर्बन्स आता येत आहे. याचबरोबर मान्सूनचा परतीचा प्रवास हा अजूनही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागापासून मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेश या भागामध्ये सध्या स्थित आहे. याचबरोबर जो पूर्व घाट आहे, म्हणजे ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी आहे. मात्र जो पश्चिमी घाट आहे, संपूर्ण पश्चिमी घाट गुजरातचा दक्षिण भागापासून तर कन्याकुमारी, केरळपर्यंत या भागामध्ये मात्र पावसाचं जे स्थिती असेल, काही भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की अरबी समुद्रामध्ये म्हणजे या ठिकाणी एक कमी दाबाचं जे क्षेत्र आज तयार झालं, या कमी दाबा क्षेत्रामुळे राज्यातील कोकण किनारपट्टी, याचबरोबर घाटमाथ्याचा भाग, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, याचबरोबर सोलापूर आणि मराठवाड्याचा भागामध्ये ही हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खानदेशमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार याचा जो पश्चिम भाग असेल, या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. हा जो पाऊस आहे, जो उत्तरेकडील भाग असतील, म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये अजून एक दिवस राहू शकतं. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसाचा गॅप राहणार आहे. परत एकदा या भागामध्ये पाऊस हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार केला, सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, कोकणाचे ते दक्षिण जिल्हे आहेत, रत्नागिरी संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये गुहागर, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, लांजा, याचबरोबर संगमेश्वर या भागामध्ये ही मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता. याचबरोबर सिंधुदुर्गाचा विचार केला तर कुडाळ, मालवण, कणकवली, याचबरोबर देवरुख आणि वैभववाडी, तसेच या भागामध्येही आपल्याला काही भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर रायगडचा जो दक्षिण भाग असेल, मंडणगड, पोलादपूर, याचबरोबर महाड, माळसा, याचबरोबर माणगाव या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी, काही भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी मात्र जोरदार सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर उत्तरेकडे जो भाग असेल, रोहा, अलिबाग, पेन, खालापूर, कर्जत, याचबरोबर पनवेल आणि उरण या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर मुंबईचा जर विचार केला तर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे, पनवेल, कल्याण, भिवंडी, वसई या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जव्हार, मोखाडा आणि डहाणूचा काय भाग असेल, या भागामध्येही आपलं ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासाने पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण घाटमाथ्याच्या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आपण कोल्हापूरचं जर पाहिलं तर राधानगरी, बावडा, याचबरोबर पन्हाळा, शाहूवाडी, तसेच आजरा, चंदगड हा घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्येही अतिमुसळधार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर संपूर्ण कोल्हापूरचं जर पाहिलं तर करवीर, शिरोळ, याचबरोबर गांधीनगर, गडिंग्लज आणि कागल या भागामध्येही जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जत, कवठेमंकाळ हा जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी, याचबरोबर संपूर्ण सांगली जिल्ह्याचा भाग, शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, विटा, खानापूर या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर पाटण, कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई हा जो घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर कोरेगाव, खंडाळा, शिरवळ या भागाचं जर पाहिलं तर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र जो पूर्वेकडील भाग असेल, मान, खटाव, याचबरोबर फलटण आणि या भागाचं जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याही ठिकाणी लाईनी थंडोसमसहित पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूरचा जो पश्चिमी भाग असेल, माळशिरस, म्हाडा, पंढरपूर, सांगोले, याचबरोबर मंगळवेढा, तसेच मोहोळचा काय भाग असेल, या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. जो पूर्वेकडील भाग असेल, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, याचबरोबर अक्कलकोट व बार्शी हा जो भाग असेल, या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकते. शक्यतो करून त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर पुण्याचा संपूर्ण जिल्ह्याचा जो पश्चिमेला भाग असेल, खंडाळा, लोणावळा, मावळ असेल, वेल्हे, भोर, याचबरोबर मुळशी, पुणे शहर या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी जोरदार सरी, काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच
दौंड शिरूरचा दक्षिण भाग असेल आणि पुरंदर, बारामती, इंदापूर या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्म पडण्याची दाट शक्यता आहे. यातून नगरचा जिल्हा जर विचार केला तर नगरचा पश्चिम भाग आणि पूर्वेकडील भाग नेवासा, याचबरोबर पाथर्डी, शेवगाव, तसे राहुरी या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा धाराशिव संपूर्ण जिल्हा, याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग या भागामध्ये शक्यतो करून स्थानिक डर निर्माण होतील व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी काही भागांनी मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र लातूर, नांदेड, याचबरोबर हिंगोलीचा दक्षिण भाग आणि परभणीचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जर हिंगोलीचा विचार केला, हिंगोलीचा उत्तरेकडील भाग असेल सेनगाव, याचबरोबर कळमुद्री या भागामध्ये जर पाहिलं तर हलक्या काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता, काय भागामध्ये फक्त मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग असेल, बीडचा संपूर्ण जिल्हा या बीडमध्येही आपल्याला पाहायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र पाटोदा, बीड, केसर व शिरूर व आष्टीचा भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जालनाचा जो पश्चिम भाग असेल यामध्ये मुसळधार पद्धतीचा, याचबरोबर अंबड, जालना, तसेच जाफराबाद आणि भोकरदन या भागामध्येही मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर कन्नड, खुलताबाद, फुलंबरी, औरंगाबाद आणि अंबड हा भाग असेल या भागामध्येही मुसळधार काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहण्याची दाट शक्यता आहे. आपण खान्देशचा जर विचार केला, खान्देशमधील जळगावमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं, काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळू शकतं, जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर धुळ्याचं जर पाहिलं, धुळ्याचा उत्तरेकडील भाग असेल शिरूर, सिंदखेडे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं, 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर साक्रेन, धुळे हा जो 2 तालुके असतील या भागामध्ये मात्र मध्यम सरी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबारचं जर पाहिलं तर अक्कलबुवा, धरणी हा उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर तळोडे असेल, तसेच नवापूर आणि नंदुरबार या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला, नाशिकचा जो पश्चिमेला भाग असेल इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, कळवण, बागलन, याचबरोबर सरगणा, पेठ या भागात जर पाहिलं या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र जो पूर्वेकडील भाग असेल देवला, याचबरोबर मालेगाव, चांदवड, निफाड, येवला, आनंदगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील सर्वाधिक पावसाची शक्यतामध्ये अमरावती आणि बुलढाणा, याचबरोबर वाशिमचा दक्षिण भाग असेल. बुलढाण्याचा विचार केला तर बुलढाणा, चिखली, खामगाव यावर मोठा या भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतो. उत्तरेचा तालुका असेल नंदुरा, शेवगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, याचबरोबर सिंदखेड राजा, लोणार, मेखर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अकोलाचा दक्षिण भाग असेल, अकोला, मूर्तिजापूर, याचबरोबर पाथोर या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिमचा दक्षिण भाग जो असेल मनोरा, वाशिम, रिसोड, मालेगाव या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अमरावतीचा जर विचार केला तर अमरावती, तेवसा, अमरावती या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी, याचबरोबर उत्तरेकडे जो धरणी आणि चिखलदरा आहे या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नागपूरचं जर पाहिलं, नागपूरचा जो पश्चिमेला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी, याचबरोबर जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र फक्त ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वर्धाचा विचार केला तर आर्वी, सिलो, वर्धा, देवळे हा भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. मात्र आष्टी, करंजा हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच यवतमाळचा संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, याचबरोबर गडचिरोली संपूर्ण जिल्हा हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला अधूनमधून म्हणजेच स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर भंडारा आणि गोंदिया हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. मात्र दुपारनंतर त्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की क्लिक करा. धन्यवाद.